श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय। आजचा हा व्लॉग हा खूप स्पेशल आहे, कारण आज आहे एक स्पेशल डे, तो म्हणजे माझा वाढदिवस, माझा सगळ्यात आवडता दिवस, माझ्या बर्थडेचा दिवस आज आहे। तर आज बघा आकाश किती सुंदर मोकळं झालं आहे, कदाचित ते पण भरपूर खुश आहे माझ्या बर्थडेसाठी। आणि हे बघा आज सकाळी सकाळी बाबूसाठी अशी सिंपल नॉर्मल कांदा बटाट्याची मी भाजी केली होती। आणि एक गोष्ट मी लक्षात ठेवते की बाबूला जेव्हा मी भाजी करते ना डब्याला, त्याच्यात मी तेल कमी आणि तूप जास्त टाकते। तर अशा प्रकारे माझी भाजी इथे रेडी झालेली आहे आणि मी आता पूजेची तयारी करायला घेते आहे। तर पूजेचं सामान असं माझं सगळं पाणी, दूध, तांदूळ जे अन्नपूर्णेसाठी ठेवायला लागतात ते सर्व रेडी आहे। आणि काल हे मला छानपैकी जास्वंदीची फुलं सुद्धा मिळालेली आहेत। तर आता मी सुरुवात करत आहे माझ्या पूजेला। सर्व देव स्वच्छ घासून पुसून घेतलेले आहेत, पुसलेले नाही आहेत, घासलेलेच आहेत स्वच्छ, ते अजून ओलेच आहेत। थोड्या वेळाने जसं जसं मी पूजा करीन तसं तसं मी प्रत्येक देव घासून लावते। फोटो फ्रेम वगैरे माझे सर्व पुसून झालेले आहेत। आता मी स्नान करणार आहे माझ्या सर्व देवांना दुधाने। तर बघा अशा प्रकारे मी छानपैकी दुधाने आंघोळ घालते। गुरुवारची ही नित्यनियमाची पूजा आहे माझी, स्वामी समर्थांना, अन्नपूर्णेला, गजलक्ष्मीला आणि गजानन महाराजांना। आणि माझी जी धनलक्ष्मी कवडे आहेत त्यांना मी छानपैकी दुधाने अशी आंघोळ घालते। ॲक्च्युली पंचामृताने आंघोळ घालणं खूप चांगलं आहे पूजेला गुरुवारी, पण माझी खूप घाई असते तर मी फक्त दुधाने आंघोळ घालते। आणि बघा अशी छानपैकी माझी सुंदर पूजा झालेली आहे। माझे स्वामी मंदिरात विराजमान झालेले आहेत। आणि अशा प्रकारे ही जास्वंदीची फुलं जी माझ्या देवाऱ्याला अजूनच सुंदर, माझ्या देवाऱ्याची सुंदरता वाढवत आहेत। अशी छान शांत आणि प्रसन्न झालेली माझ्या बर्थडेची सुरुवात तर खूप सुंदर झालेली आहे। आणि याच्यानंतर मी दुकानात गेले आणि दुकानातून आल्यानंतर मम्मीने माझ्यासाठी केली होती लापसी। खूप दिवसांनी मी लापसी खाल्ली, कारण शिरा आणि बाकीचं गोड पदार्थ बाहेरचं तर आपण खातोच, पण मला स्वतःला जनरल म्हणजे जेव्हा बर्थडे असतं किंवा काही स्पेशल ओकेशन असतं तर घरातलं खायला खूप आवडतं। आणि छानपैकी मसुराची अशी याच्यासमोर मटण सुद्धा फिकं पडेल एवढी सुंदर मसुराची आमटी मम्मीने केली होती। आणि माझं घरगुती लोणचं, छानपैकी गुळ घातलेला लापसीचा रवा आणि मसुराची आमटी छान खाल्ली आणि झोपली। आणि बघा आता बर्थडे आहे म्हणजे तर मला असं वाटतं ज्या दिवशी आपला बर्थडे असतो ना त्या दिवशी आपण डबल काम करायचं असतं, त्याच्यामुळे मी निघाली आहे आता दुकानामध्ये परत जायला। तर ॲक्च्युली माझ्यासाठी एक मोठं सरप्राईज होतं। दुकानात गेल्यानंतर माझ्या 2 बेस्ट फ्रेंड्स आलेल्या, हे गुलाब आणि चॉकलेट घेऊन। मला खूप बरं वाटलं, खूप म्हणजे खूप बरं वाटलं, कारण शेखर इथे नाही, माझे हस्बंड शूटिंगसाठी बाहेर गेलेले आहेत। तर त्या दोघींनी ठरवलं आहे की माझा बर्थडे सेलिब्रेट करायला त्या आता आणायला गेले आहेत केक। तर अशा प्रकारे त्यांनी दोन एक नाही तर तब्बल 2 केक आणले दोघींनी आणि अशा प्रकारे ते छानपैकी सेलिब्रेट करत होत्या। आणि आम्ही दुकानातच माझा बर्थडे सेलिब्रेट करत होतो, कारण आम्हाला कोणाचा डिस्टर्बन्स नको होता। घरी वगैरे केला असता तर आम्हाला छानपैकी असं आमच्या मनाप्रमाणे आमचा बर्थडे सेलिब्रेट करायला मिळाला नसता। ते बघा एक होता रेड वेल्वेट केक आणि एक होता रसमलाई केक। तर अशा प्रकारे त्या दोघींनी मला छान सरप्राईज दिलं। आणि इथे माझे हस्बंड नसताना माझा बर्थडे एवढा सुंदर सेलिब्रेट होणं हे माझ्याकडून अपेक्षित नव्हतं। ॲक्च्युअली मी सेलिब्रेशन करणारच नव्हती, पण माझा उतरलेला चेहरा बघून ह्या दोघींनी खरंच मला खूप मोठं सरप्राईज दिलं। आणि याच्यातली जी माझी फ्रेंड आहे शबनम आणि प्रियंका, शबनमचा स्वतःचा एक यूट्यूब चॅनल आहे, शबनम सिद्दीकी नावाचा। तर घरी आली मी सेलिब्रेशन करून। तर हे बघा अशा प्रकारे छानपैकी मी स्वतःहून माझ्या बर्थडेच्या दिवशी पूजा करते सत्यनारायणाची, माझ्या हाताने जशी आपल्याला होईल तशी पूजा करायची। बघा इथे ब्राह्मण बोलवला नव्हता, मी वेद मंत्र लावले नव्हते, पण देवाला ती पूजा मान्य होते जी आपण मनापासून आणि भक्तीने आपण ती पूजा करतो, तीच देवाला मान्य असते असं मला वाटतं नेहमी। आणि संध्याकाळी असं माझं औक्षण झालं, जेव्हा पूजा झाली माझी आणि त्याच्यानंतर आरती केली तर मम्मीने छानपैकी औक्षण केलं। ते गुलाब बघा किती सुंदर दिसत आहे माझ्या केसांमध्ये, रेट्रोचा फील आहे तो। आणि हे जे मी कपडे घातलेत ना ते ट्रेंड्समधून घेतलेत, कर्जतला नवीन ट्रेंड्स ओपन झालं आहे, स्वस्त आहे, एवढे काही महागातले नाही आहेत, आपल्या बजेटमधले अफोर्डेबल आहेत। तर आणि औक्षण केल्याशिवाय बर्थडे सेलिब्रेट केल्यासारखा वाटत नाही, कारण औक्षण हे वर्षातून आपण एकदाच करतो। आणि स्पेशली मुलींसाठी तरी, आता मुलांना तर वेगवेगळ्या जेव्हा आपली फेस्टिवल्स असतात, जेव्हा आपले वेगवेगळे सण असतात तेव्हा मुलांचं औक्षण केलं जातं, पण मुलींना मी खूप स्वतःला लकी मानते की माझं औक्षण माझी मम्मी आणि माझी आजी म्हणजे मम्मीची आई करते। मी खूप स्वतःला लकी मानते की ही 2 मोठ्या व्यक्ती माझ्या घरात आजही आहे आणि त्यांच्या हातून माझं औक्षण होत आहे। म्हणजे खरंच मला उदंड आयुष्य आणि खूप सुखी आणि समाधानी आयुष्य लाभणार आहे ह्याची पूर्ण खात्री या औक्षणाने मला दिली आहे। कारण औक्षण हे आपल्यात सगळ्यात काय म्हणतात पवित्र मानलं जातं आणि मी खूप स्वतःला लकी मानते की अशा 2 व्यक्तींकडून माझं औक्षण केलं गेलं। आता माझं औक्षण करत होतं तुम्हाला माहिती आहे का, हा व्हिडिओ कोण काढत आहे? हा व्हिडिओ काढत आहे माझा बाबू। बघा किती सुंदर व्हिडिओ काढत आहे, त्याला सुद्धा भरपूर हौस झाली। जेव्हापासून मी यूट्यूबचं चॅनल चालू केलं आहे ना तेव्हापासून त्याला ही हौस म्हणजे वाढली आहे त्याची की मी सुद्धा मम्मा चॅनल म्हणजे शूट करणार।
आणि माझं औक्षण केल्यानंतर त्यालासुद्धा इच्छा झाली की आईचे लाड करतात तसे माझेही लाड केले पाहिजेत. त्याच्यामुळे आम्ही त्यालाही औक्षणाला बोलवलं होतं. हे बघा, त्याला मम्मीला ओवाळायची एवढी घाई झाली होती की त्याला औक्षण हे करायचंच होतं माझं. हे थोडं डिस्टर्बन्स मम्मीचा हात आल्यामुळे झालेला आहे. तर हे बघा असं छानपैकी. आणि औक्षणातला तुम्ही ताट बघितलं का, त्याच्यामध्ये लाडू आहे. जो मी मागच्या वेळी रेसिपी दाखवली होती तोच रव्याचा लाडू आहे. बाहेरून कुठलीही गोष्ट आणलेली नाही आहे. हे बघा माझं बाळ किती सुंदर माझं औक्षण करत आहे, किती हौस आहे त्याला मम्मीला ओवाळायची. त्याला ना माझं खूप म्हणजे खरंच मी यूट्यूबवरती किंवा अदर सोशल मीडियावरती बघत असते की आपला जो मुलगा असतो हा आपल्याला देवाने आपल्या प्रोटेक्शनसाठी पाठवला असतो. हे मला तंतोतंत वेळोवेळी हे मला वाक्य पटतं. अशा प्रकारे छानपैकी बाबू माझं औक्षण केलं, बाबूने माझं औक्षण केलं. आणि रव्याचा लाडू आपला घरगुती स्वीट आहे, त्याच्यामुळे छानपैकी मी तो रव्याचा लाडू काही न विचार करता, फॅट अँड ऑल कसलाच विचार न करता दाबून खाल्लेला आहे बरं का. आणि त्याच्यानंतर हे बघा कसं जवळ घेतलं आणि मला बड्डेचं, ॲक्च्युली माझ्यापेक्षा जास्त हाच एक्साइटेड होता की मम्माचा बड्डे, बम्माचा बड्डे म्हणजे एक्झॅक्टली अजून काही कळत नाही आहे, पण केक कापायचा आणि छानपैकी केक आपण खायचा एवढंच त्याला माहिती आहे. आणि त्याच्यासाठी मी वेगळा चॉकलेट केकसुद्धा आणला होता घरी, फक्त त्याच्या इच्छेसाठी मी आणला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही हे बाबूचं सुद्धा औक्षण करून घेतलं. हे बघा हा सकाळचा केक आहे जो माझ्या फ्रेंड्सने आणलेला रेड वेल्वेट, आणि हा रसमलाईचा केक आहे. आणि दुसरा माझ्या बाबूसाठी आणलेला तो मी हा चॉकलेट केक. आणायची इच्छा तर नव्हती कारण हस्बंड नसल्यामुळे सेलिब्रेशनची इच्छा नव्हती, पण माझ्या बाळासाठी मी हे केलं. आणि खरंच केक एवढे सगळे बघितल्यानंतर म्हणजे त्याला एक्सपेक्ट होतं एकच केक, पण माझ्या मैत्रिणींच्या माझ्या नशिबात एवढ्या चांगल्या मैत्रिणी, एवढी चांगली माणसं असल्यामुळे माझ्या नशिबात तीन केक येऊन अगदी छान मनासारखं सेलिब्रेशन झालं. मोठी ग्रँड पार्टी आणि असं काही नाही झालं, पण शांत चित्ताने मी माझा आवडता दिवस, माझा लकी डे असं छान सेलिब्रेट केला. सो स्टे ट्यून्ड.